नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 27 जून 2026. तर बघा, काल राज्यामध्ये 26 तारखेला पॅचेस मध्ये पाऊस विदर्भाच्या भागात अगदी नागपूर, गोंदिया, त्यानंतर ब्रह्मपुरी त्या भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पॅचेस मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये, नांदगावच्या भागात, काही येवल्याच्या भागात, काही चांदवडच्या भागात जोरदार पाऊस झाला. तर तो पाऊस सगळीकडे होत नाही. तर मित्रांनो बघा, 22 तारखेला जो काही पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांची कॉल येत आहे की भाऊ पेरणी कधी करू, आमच्याकडे खूप ओल आहे, खूप पाऊस आहे. म्हणजे कालच काही ठिकाणी जमिनी तयार झाली, इतकं पाऊस त्या ठिकाणी झालेला होता. तर मित्रांनो बघा, 50% भागात जरी पाऊस झाला असला तर मात्र 50% भागात आजही पाऊस त्या ठिकाणी झालेला नाही. पूर्ण कोरड्या जमिनी आहे. तुरळक पाऊस झाला. तर ज्या ठिकाणी बघा अर्धा 1 फूट जरी ओल गेली असेल तरी पेरणीची घाई करू नका. मी तेच सांगतो सर्वांना की अजून एक पाऊस वाढेल, त्यानंतर ती पेरणीची घाई त्या ठिकाणी करा. कारण बघा, एल्निनोचा प्रभाव वाढतो मित्रांनो. 1 जूनला 0.5 अंश सेल्सिअस प्रशांत महासागराच्या तापमान होतं. त्यानंतर ते तापमान 8 जूनला 0.7 झालं, 15 जूनला 0.9 अंश सेल्सिअस आणि 22 जूनला 1.1 इतक्या जलद समुद्राचं तापमान वाढतंय. एल्निनोच्या काळामध्ये मी एल्निनोवरती व्हिडिओ सतत टाकतोय. मागे देखील एक व्हिडिओ टाकला की कुंभमेळा, एल्निनो आणि त्यानंतर अधिक मास यांचा संदर्भ आणि एल्निनोचे थ्रेशोल्ड व्हॅल्यू आपण देत असतो, अपडेटेड व्हिडिओ देत असतो की एल्निनोच्या काळात काय होतं की एका जागी खूप पाऊस होतो. आणि बघा मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे 3 वर्षापासून असं होतंय की जिल्ह्यामध्ये, एकाच जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर जिल्ह्यामध्ये एका भागात खूप पाऊस पडतो, दुसऱ्या भागात पाऊसच पडत नाही. शेतकऱ्यांचे कॉल येतात, त्यावर लक्षात येतं की व्हेरिएशन पावसात झालं. यालाच म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट किंवा एल्निनोचा इफेक्ट जो जाणवतो. एल्निनोचा इफेक्ट वेगळा असतो, पण एल्निनोच्याही भागात असं होऊ शकतं की काही ठिकाणी खूप पाऊस किंवा काही ठिकाणी कमी पाऊस. हा ग्लोबल वॉर्मिंगचाच इफेक्ट असतो की तापमान, वाढलेलं तापमान आणि त्यानंतर हा जो पावसात व्हेरिएशन. म्हणून अनेक शेतकऱ्यांची कॉल की बाबा आमच्याकडे पाऊसच झाला नाही. त्याचं कारण असं की काही ठिकाणी खूप पाऊस होतो, तर काही ठिकाणी होत नाही. हे सगळं एल्निनोचा प्रभाव आहे. तर मित्रांनो, आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर बघा, रात्री जवळपास ढगांचा दायरा हा मोठ्या प्रमाणावर होता. अरबी समुद्रावर देखील चांगल्या प्रकारचे ढग आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात, दक्षिण पूर्व भागामध्ये देखील चांगल्या प्रकारचे ढग त्या ठिकाणी होते. इथे ट्रफ किंवा कमी दाबाचा पट्टा हा मध्य मराठवाडा आणि विदर्भाच्या सेंटरला तयार झाला. मित्रांनो, बाष्प तर अरबी समुद्रावरून महाराष्ट्रावर येतंय. मात्र मुंबईचा पाऊस कमी झाला. पश्चिम घाटावर नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या ठिकाणचा पाऊस कमी झाला. मात्र पाऊस कुठे पडतोय बघा, अकोला, नागपूर ह्या भागामध्ये रोज दुपारनंतर पाऊस पडतोय. त्याचं कारण मॅपवर बघा, इथे एल आकार आहे. म्हणजे ह्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे. ज्या ठिकाणी हवेचे दाब कमी असतात तिकडे ढग जाते आणि त्या तिकडे तो पाऊस पडतो. राज्यात बघा, तुम्ही काल जर बघितलं तर ह्याच भागात अकोला, परतूर वगैरे, वाशिम, रिसोड, हिंगोली आणि गडचिरोलीचा जो भाग आहे यवतमाळ, त्या भागातच दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार झालं, पाऊस पडला. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातही पाऊस पडला. बघा, अशा प्रकारे पावसाचं वातावरण होतं आणि इथे इथे ट्रप असल्यामुळे जी ट्रप निर्माण झाली त्याच्यामुळे पाऊस हा पडला त्या ठिकाणी. मित्रांनो, पूर्व भूमध्यरेखीय प्रशांत महासागराचं तापमान अतिशय जलद वाढत चाललेलं आहे. बघा, 0.11 अंश सेल्सिअस निनो 3.4 ह्या भागाचं वाढलेलं आहे. आणि आपल्याकडे एक आनंदाची बातमी अशी की साधारणपणे एल्निनोचा प्रभाव इकडे वाढत चालला, पाऊस कमी होणार आहे. परंतु एक आनंदाची बातमी अशी की इकडे इंडियन ओशन डायपोल 0.01 म्हणजे पॉझिटिव्ह कडे झुकत चाललाय. मॉडेल देखील सांगतायत की कदाचित तो पॉझिटिव्ह होऊ शकतो. त्याचे देखील आपण व्हॅल्यू बघून घेऊया. त्याच्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस होण्याचे चान्सेस याच्यानुसार दिसतात. तर बघा, सगळेच मॉडेल जवळपास 1.5च्या आसपास म्हणजे समुद्राचं तापमान इंडियन ओशन म्हणजे आपल्या हिंदी महासागराचं वाढताना दिसून राहिलं आपल्या जे भागामध्ये. त्याच्यामुळे आयओडी जर पॉझिटिव्ह झाला तर आपल्याला मागून चांगला पाऊस होऊ शकतो. एल्निनोच्या काळामध्ये इथून मागचा डेटा बघितला तर ज्या एल्निनो असताना आयओडी जर पॉझिटिव्ह असला तर चांगला पाऊस त्या ठिकाणी होत असतो. हे पॅरामीटर्स बघून घ्या. वेगवेगळे मॉडेल आहेत त्याच्या ठिकाणी. सीएसएम, सीएफएस, व्ही2, कॅन्स्पीस वगैरे असे जे मॉडेल आहे त्या मॉडेलचे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि आलेख त्या ठिकाणी दिलेले आहे. राज्यभर मान्सून पसरला जरी असला, बघा तुम्ही संपूर्ण राज्य क्रॉस केलं, पण जिथे कमी दाब आहे तिथेच पाऊस तो पडतोय. आता हवामानाचा अंदाज बघताना आपण पुढील 15 दिवसाचा अंदाज बघून घेऊ आणि मग करंट अंदाज बघू. तर बघा, साधारणपणे 27 ते 30 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये कसा पाऊस असेल. तर हा जो ग्रीन बेल्ट दिसलाय या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि स्थानिक वातावरण बनू शकतं. हा जो पिवळा बेल्ट दिसतो विदर्भाच्या बाजूला या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. आणि कोकण किनारपट्टी जो पिवळा बेल्ट दिसतो तिथे 27 ते 30 या तारखेच्या दरम्यान चांगला पाऊस दिसतो. आता बघा, 1 ते 5 जुलैच्या दरम्यान जर बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रावर
त्या ठिकाणी येलो कलर दिसतो, त्या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता ही बनलेली दिसते. उत्तर महाराष्ट्रावरती तर लाल दिसतो, म्हणजे जास्त पावसाची शक्यता ही 1 ते 5 जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसते. आता 5 ते 11 जुलैच्या दरम्यान जर बघितलं तर हा बघा, कोकणासहित उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये येलो कलर दिसतो तिथे चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता दाखवतात आणि जो विदर्भाकडे देखील मिडल पावसाची शक्यता दिसते. आणि 10 ते 16 जुलै जेएफएस मॉडेलचे आपण फॉरकास्ट बघतोय, तर त्या दरम्यान मध्य मराठवाडा या भागामध्ये पाऊस हा मध्यम स्वरूपाचा दिसतो. विदर्भाकडे चांगला पाऊस दिसतो 10 ते 16 जुलै, आणि इकडे उत्तर महाराष्ट्र सहित कोकणात देखील चांगला पाऊस दिसतो. तर बघा मित्रांनो, जर 27 तारखेची इमेज बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आज तयार होतं. तर दुपारनंतर ह्या पावसाचे, आज 27 तारीख वेगवेगळ्या पॅचेस मध्ये तिकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये तयार होणार. इकडे उत्तर महाराष्ट्र नाशिककडे वातावरण कसं बनणार तर बघा, दुपारनंतर आज पावसाच्या शक्यता ह्या मालेगाव, मनमाड, येवला ह्या चांदवडच्या पूर्व भागात शक्यता दिसतात. पश्चिम बाजूला तितकीची शक्यता ही दिसत नाही. मात्र उद्या 28 तारखेपासून पुन्हा एकदा वातावरणात थोडंसं वाढ होताना दिसते आणि तोही पाऊस हा स्थानिक लेवलचाच दिसतो. त्या ठिकाणी सर्वदूर पाऊस हा मान्सून सक्रिय होताना दिसत नाही. 28, 29, 30 चांगला पाऊस हा जिल्ह्यात किंवा संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी दिसतो. तो पॅचेस मध्ये पडेल पाऊस. त्यानंतर एक कमी दाबाचे क्षेत्र हे आपल्याला क्रॉस होतंय बंगालच्या उपसागरातून. त्यावेळेस पावसाची शक्यता ही साधारणपणे तसे 1 तारखेपासून पावसाची शक्यता आहे. 1, 2, 3 जो स्थानिक लोकल क्लायमेट तयार होतं. परंतु जो जड स्वरूपाचा पाऊस, मान्सून पाऊस जो आपण म्हणतो, तो 3, 4, 5, 6, 7 तारखेपासून दिसतो. साधारणपणे जुलैच्या पहिल्या हप्त्यात किंवा जुलैच्या पहिल्या 10 दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता ही बनताना आपल्याकडे दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्यानंतर जो काही मी अंदाज अपडेटेड जे पुढील 15 दिवसाचा अंदाज दिला, हा जीएफएस मॉडेलच्या पुढे 15 ते 20 दिवसाचा अंदाज असतो. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हवामान अंदाज सतत बदलणारा अंदाज आहे, लक्षात घ्या. तर मी जे सांगतो आणि तसाच पाऊस पडेल असं नाही. माझ्या अपडेटकडे लक्ष द्या. जे जे मॉडेलमध्ये बदल होतील, कारण हवेचे प्रेशर आपल्या हातात नाहीये, बदलत असतात आणि त्यानुसार अंदाज असतो. त्यामुळे तसं त्यानुसार कामाचं नियोजन करा. जिथे खूप ओल आहे त्या लोकांनी पेरलं, मी देखील वारंवार तेच सांगतोय, एक पाऊस अजून होण्याच्या ठिकाणी पेरणी करा. अजून तर बऱ्याच ठिकाणी पाऊसच झालेला नाही, ऑलरेडी शेतं तयार झालेलीच नाही, हा मुद्दा आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन कामाचं नियोजन करा. आणि बघा, आपले अंदाज मित्रांनो असे असतात की ते संपूर्ण मॉडेलला धरून असतात, त्यामुळे ते अपडेटेड असतात, त्याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. आणि जलद अंदाज आणि अचूक अंदाज याकरता दीपक दादा हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.